मंडळी नमस्कार, मी गौर धनबडे एसपीएल मराठीत आपले स्वागत करतो। आज आपण किल्ले धारूर शहरामध्ये आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उभारलेला लढा माननीय बच्चूभाऊ कडू माजी मंत्री या ठिकाणी किल्ले धारूर शहरामध्ये आले आहेत। या ठिकाणी या लढ्याचा काय उद्देश आहे या ठिकाणी आपण बच्चूभाऊंना प्रश्न करूया। बच्चूभाऊ, हे जे काय आपण संघर्ष यात्रा एखादी काढली आहे, या यात्रेचा मागचा काय उद्देश आहे? आणि शेतकरी कित्येक वर्षापासून मरत आहे, त्याचं मोदी साहेबांना सांगितलं होतं। मग काँग्रेस का नारा था बोले की मर जवान और मर किसान। तर मोदी साहेबांना आम्हाला विचारायचं आहे, आता काय शेतकरी जिवंत आहे? आणि तुम्ही नारा तर मोठ्या ताकदीनं मारला होता ना। मग या सगळ्या याच्यामध्ये आमची MSP म्हणजे हमी भाव भेटत नाही। हमी भावाच्या 20% तुम्ही बोनस देणार होते, सोयाबीनला GST रिटर्न म्हणून 6000 रुपये देणार होते, याबाबत आपण बोललं पाहिजे। कर्जमाफीबाबत बोललं पाहिजे। मग पंजाबच्या शेतकऱ्याला 50,000 भेटतं आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 6000 भेटत असेल, तर हा जो आवाज आहे अधिक बुलंद करण्यासाठी ही आमची सगळी धावपळ सुरू आहे। 28 ऑक्टोबरला नागपूर किंवा संभाजीनगरला आम्ही किमान 5 ते 6 लाख शेतकरी एकत्र होऊन आमच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ आणि जेथपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। भाऊ, शेतकरी आता पुढे कुठल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जाणार आहे? पुढे सगळ्याच जिल्ह्यात माझ्या तर 16 जिल्हे झाले आणि मग पुढच्या हप्त्यामध्ये कोकण हा सगळा पट्टा नाशिक इकडे जातो आहे। विदर्भातल्या प्रामुख्याने सगळे जिल्हे झालेले आहे। मराठवाड्यातले आता हा वाटते उद्या धाराशिव, उद्या नगर आहे, उद्यानंतर मराठवाडा आमचं पूर्ण होतं। मुख्यमंत्री ठाम भूमिका मांडण्यासाठी या शेतकरी कर्जमाफीसाठी बोलण्यास तयार नाही? बगल देते मुख्यमंत्री। त्यांना मीडियावाले विचारतं कर्जमाफीचं काय, ते म्हणतात 8 कलेक्टरची मीटिंग घेतली। आता विचारतं कर्जमाफीचं, सांगतं 8 कलेक्टरची मीटिंग झाली। म्हणजे असं सगळं बनवाबनवी सुरू आहे। चला।